लिमिट कमीत कमी किती दिलंय आता सुरू कर. ओके, आता आपण काय करतोय, लॉयल्टी रिवॉर्ड प्रोग्राम LRP. LRP म्हणजे लॉयल्टी रिवॉर्ड प्रोग्राम आता आपण शिकतोय. ओके, LRP म्हणजे काय, लॉयल्टी रिवॉर्ड प्रोग्राम. डोक्यात ठेवा, प्रत्येक महिन्यावाईज आता आपण बघणार आहे. कंपनीनं काय केलंय, PCV म्हणजे पर्सनल कमिशनेबल व्हॉल्यूम जो आहे त्याचा कमीत कमी किती ठेवलेला आहे, 1000. किती ठेवलं लक्षात आहे ना, 1000. म्हणजे जर समजा वेट मॅनेजमेंटचे प्रोडक्ट असतील तर जवळजवळ फक्त 1400 रुपयात होतील, कारण त्याचं किती आहे, 70% CV आहे. मग जसं CV कमी कमी होईल तसं तसं इथली व्हॅल्यू 1400ची 1600 होईल, 1800 होईल, अशी वाढत जाणार आहे. आता आपण मी जे बेसिक शिकवलं त्याच्यावर बोलूया. पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही उत्तरं द्यायची. त्यांनी 1000 PCVचं सिंगल बिलिंग केलंय. मी काय सांगते लक्ष देऊन ऐका हा, सिंगल बिलिंग केलंय तर ती व्यक्ती लॉयल्टीला क्वालिफाय आहे का नाही. येस, क्वालिफाय आहे. येस. सेकंड मंथ तिनं 1200 PCVचं बिल केलेलं आहे, ती लॉयल्टीला क्वालिफाय आहे का नाही. आहे. थर्ड मंथ तिनं लॉयल्टीचं 1100 PCVचं बिल केलंय, ती लॉयल्टीला क्वालिफाय आहे का नाही. आहे. आता पहिल्या 3 महिन्यासाठी कंपनी तिला किती देईल पर्सेंट, 10%. येस, इथे 10% किती होणार, 1000चे 10% 100. इथं 10% किती होणार, 120. आणि इथं 10% किती होणार, 110. इथपर्यंत कळलं. फोर्थ मंथ आला. फोर्थ मंथ मध्ये तिनं 3000 PCVचं बिल केलं, लॉयल्टीला क्वालिफाय आहे का नाही. येस. नंतर फिफ्थ मंथ मध्ये 2000चं केलं. एस ऑर नो. थर्ड मंथ मध्ये 1105चं केलं. 6 मंथ मध्ये आहे. व्हेरी गुड. आता ते बघ, महिना कुठला आहे, 4था, 5वा, 6वा. कंपनी किती पर्सेंट देणार, 15%. व्हेरी गुड. 15%, 15%, 15%. इथपर्यंत कळलं. आता ह्याचं काढायचं, 15 × 15, 15 2 30, 15 3 45, 450. इथं किती येणार, 15 2 30, 300. इथं किती येणार, 1105च्या 15%, 1105च्या 15%, 1500. आपण एक गंमत करूया का फ्रेंड्स, ऐका, आपण एक गंमत करूया. आपण किती फरक पडतोय बघूया. 1000च्या 15% काढा. इथं किती आले, 150 रुपये. पहिले 3 महिन्यात काय झालं होतं, 100 आले होते. इथं किती आले, फरक पडला का 50 रुपयाचा, 150. तीच खरेदी आहे. हा, इथं 1200 केले, 15%ने किती होणार, 30. 180. बरोबर. इथं किती मिळाले होते, 120. इथं किती मिळाले, 180. वाढतंय का बघा, वाढतंय का बघा, फक्त लक्ष ठेवा. इथं त्यांनी 1100 केलं, 1100च्या 15% किती होणार, 165. आपला इन्कम कशा पद्धतीनं डेव्हलप होतंय बघा. 100चं 150 झालं, 120चं 180 झालं, 110चं 165. आता 7 मंथ आला. परत तिनं काय केलं, 1000चं बिल केलं. 8 मंथ मध्ये 1200चं बिल केलं. 9 मंथ मध्ये 1100 PCVचं बिल केलं. आता कंपनी किती देणार आहे, 20. हा, 20. पण इथं हे तिघं पण क्वालिफाय आहेत का लॉयल्टीला, 3 महिने आहेत. येस, येस, येस. आता किती देणार आहे, 20%, 20%, 20. हे सिंपल समजून घ्या.
नंतर बिल नाही केल्यावर काय होतं हे मी नंतर शिकवते. मग आता किती मिळणार? 200, 200, इथं 240, 220, 200, 12 दुनी 40, 240 नाही रे बाळा, 12 दुनी 24, 240 आणि इथं किती मिळणार? 1100चे 20% म्हणजे 200, 100, 200. 1100च्या 20%, 220. 220 मॅडम. फरक बघा 100चं 150 झालं, 150चं 200 झालं, 120चं 180 झालं, 180चं 240. इथं किती झालं? 110चं 165 झालं, 165. वाढत चाललंय का? वाढतंय ना? आता बघा हा गंमत. Yes, ma'am. हा परत ह्या मॅडम आल्या 10व्या महिन्यात. परत त्यांनी सांगितलं मला 1000चंच बिल करायचंय. आता किती मिळणार लाईफ लॉंग त्यांना? 25%. 1000वर किती रुपयाचं कुपन लागणार आयुष्यभर? 200. कसं आहे लॉयल्टीचा प्रोग्राम? 25%. आयुष्यभरासाठी. फक्त पहिले 9 महिने तुम्हाला फीडबॅक घेऊन त्यांना कॉन्सन्ट्रेट इथं त्यांचं रिटेन्शन ठेवायला पाहिजे. इथंपर्यंत कळलं सगळ्यांना? Yes. हे मी मिनिमम दिले. आता पुढची गंमत सांगते. मागच्या जुन्यामध्ये आपल्याला 7000च्या पुढं बिलिंग झालं की लॉयल्टी मिळत नव्हती, कॅपिंग होतं. आता इथं तुम्ही 7 लाखाचं जरी प्रोडक्ट घेतलं तरी 7 लाखाच्या 25% तुम्हाला काय मिळणार आहे? लॉयल्टी कुपन त्या महिन्याचं त्या महिन्यात. लक्षात येते का? डायरेक्ट तुम्हाला 7 समजून चाललं.